नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग काय आहे तर तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल, तरी सुद्धा आजचा हा हॉल स्पेशली तुमच्यासाठी माझ्या कुर्ती कलेक्शनचा असणार आहे. कुर्ती म्हणण्यापेक्षा पूर्ण सलवार सूटचा माझा जो हॉल आहे, म्हणजे जे काही माझं कलेक्शन आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे फक्त ऑनलाईन वाले, ऑफलाईन तर माझ्या बऱ्याचशा कुर्तीज आहेत, पण काही सिलेक्टिव्ह कुर्तीज मी ऑनलाईन घेते. म्हणजे काय होतं ना, बऱ्याच वेळा आपल्याला कुठे फंक्शन्सला वगैरे जायचं असतं, तेव्हा आपलं बरंच म्हणजे जेव्हा आपण ऑफलाईन शॉपिंगला जातो ना, तेव्हा असं होतं की त्याची कॉस्टिंग थोडी जास्त होते. मग 1,500-2,000 आपल्याला शॉपमध्ये बऱ्याच वेळा घालावे लागतात. आणि तो एखादा ते कार्यक्रम झाला की नंतर असं वाटतं, अरे मी उगाच 2,000 या एका ड्रेससाठी घातले, आता हा एक ड्रेस मी किती ठिकाणी अजून घालणार. आपण जास्तीत जास्त अजून एखादं फंक्शन करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर अशा वेळेस मी ऑनलाईन सर्च करते आणि बऱ्याच वेळाना ते ऑनलाईन ड्रेस पिक पण करते. तर असेच माझे काही आउटफिट आहेत जे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू आणि तुम्हाला ते नक्की आवडतील. म्हणजे असा माझा तरी विश्वास आहे की तुम्हाला तरी नक्की आवडतील, कारण खरंच खूप सुंदर, अगदी रिझनेबल आहेत. म्हणजे आय थिंक मी तरी जेव्हा घेतलेले, आता त्याला बरेच महिने झालेत, तेव्हाच ते आय थिंक 700-800 अशा रेंजचे होते. आत्ता किती त्याची एक्झॅक्टली प्राइस आहे मला माहिती नाहीये, पण ते जवळपास त्याच रेंजचे असतील. सगळ्यांचे लिंक्स अवेलेबल आहेत, मी लिंक्स देईनच तुम्हाला. आणि बऱ्याच वेळा मी जर अवेलेबल असतील तर प्रोडक्टवरती टॅग पण करेन. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून नक्की परचेस करा. तर चला, जास्त वेळ न घालवता आणि जास्त बडबड न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करू, कारण तुम्हाला सगळ्यांना माझे ड्रेसेस खूप जास्त आवडतात. जे तुमच्या कमेंट मार्फत मला कळत असतं की तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट विचारत असता, म्हणजे लिंकसाठी कमेंट करत असता, आणि माझ्याकडे प्रत्येक वेळेस ते देणं शक्य नसतं. तर चला, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. हा आहे आपला 3 पीसचा पहिला कुर्ता सेट आणि छान अगदी इंग्लिश कलर आहे, पिंक कलर, सिल्वर कलरची याच्यावरती डिझाईन आहे. अगदी नाजूक डिझाईन आहे, व्ही नेक आहे आणि बॉर्डरलाच अगदी साधी सिंपल डिझाईन आहे. 3/4 हात आहेत आणि स्लीव्सला इथे अगदी थोडीशी अशी डिझाईन आहे. इथे तुम्ही बघू शकता, जशी लेस असते तशी तशी छान अशी डिझाईन आहे. पॅन्ट जर तुम्ही याची म्हणाल तर पॅन्टच आहे, म्हणजे असे पजामा नाहीये, पॅन्ट टाईप याचं पॅटर्न आहे बघा. आणि याचं मटेरियल ना रेयॉन सिल्क मटेरियलमध्ये आहे. छान असा सिल्कचा दुपट्टा आहे, त्याला अशी बाजूने अशी डिझाईन आहे, सिल्वर कलरमध्ये आहे बघा, छान डिझाईन आहे. आणि लेंथला पण अगदी हा मोठा आहे. तुम्ही याला पाहिजे तसं पेअरअप म्हणजे वेअर करू शकता, जर तुम्हाला असा घ्यायचा असेल तर, किंवा मग तुम्हाला असा घ्यायचा असेल तरी पण. लेंथला वगैरे अगदी म्हणजे टू शॉर्ट नाही आणि टू लॉंग नाहीये, तुम्ही इझिली वेअर करू शकता. माझ्याकडे मी थोडीशी मिक्स मॅच ज्वेलरी झाली आहे, पण जर तुम्ही या सिल्वरवर सिल्वर ज्वेलरी जर मॅच केली तर याचा लुक अगदी क्लास दिसेल. आणि अगदी कमी रेंजमध्ये मी आय थिंक घेतलेला 800 काहीतरी, 800-850च्या आसपास हा मी काहीतरी घेतलेला. मी ड्रेसेसची केअर कशी करते ना, ते तुम्हाला सगळे ब्लॉग म्हणजे सगळे आपले झाले ना ड्रेस, की लास्ट ड्रेसचा जेव्हा आपला असेल तेव्हा मी सांगेन तुम्हाला की मी ड्रेस कशा पद्धतीने वॉश करते किंवा त्याची काळजी कशी घेते, की म्हणूनच ते जास्तीत जास्त दिवस तसेच कसे छान दिसतात. तर इथे बघू शकता, छान आहे, मला तर खूप जास्त आवडलं. एखादं छोटंसं गेट टुगेदर वगैरे असेल ना, तुम्ही इझिली यावर करू शकता मॅनेज. आता आपण दुसरा ड्रेस बघूया. तर हा आहे आपला दुसरा ड्रेस, हा पण 3 पीसमध्ये आहे आणि याचं पण मटेरियल ना रेयॉन सिल्क मटेरियलमध्ये आहे. जर वरती तुम्ही कुर्ता म्हणाल तर व्ही शेप आहे इथे नेकला. 3/4 स्लीव्स आहेत. माझे बरेचसे ड्रेस हे 3/4 स्लीव्समध्येच असतात. जर तुम्ही याचं पॅटर्न म्हणाल पजामाचं, तर पॅन्ट टाईप आहे, तुम्ही इथे बघू शकता. याचा एकच प्रॉब्लेम आहे की याला पॉकेट्स वगैरे नाही आहेत, पण अगदी सिम्पल सोफिस्टिकेटेड आणि अगदी खूप मस्तच लुक दिसतो याचा. तुम्ही जर एखाद्या फंक्शनला वगैरे जायचं असेल ना तुम्हाला, तर खूप सुंदर दिसेल. हा दुपट्टा आहे याचा, ज्याला गोल्डन बॉर्डर दिली आहे बघा इथे छान अशी. आणि तो जर तुम्ही असा पेअर केला ना, तर खरंच खूप सुंदर दिसेल ड्रेस. थोडीशी हिल असेल अशी तर हाईट एकदम छान होईल आणि लुक याचा अगदी मस्त सुंदर असा दिसतो. आणि यातला माझ्याकडे अजून एक ड्रेस आहे जो मला खूप जास्त आवडतो याच्यापेक्षा, पण हा पण कलर मला खूप जास्त आवडला. हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी हा कलर घेतलेला. आणि हे जे पॅटर्न्सचे जे मी काही ड्रेस दाखवते ना, हे एकाच ब्रँडचे 2 आहेत. म्हणजे मला त्या ब्रँड म्हणजे जो मी ब्रँड घेतलेला आहे त्याचं पहिलं फिटिंग वगैरे मला खूप जास्त आवडलं, त्याच्यामुळे मग मी 2-3 ड्रेस त्याच सेम ब्रँडचे मागवले.
थोडं सर्च केलं की आपल्याला सगळं मिळून जातं आपल्या बजेटनुसार. फक्त तुम्ही ज्वेलरी वगैरे जर तशी याच्यावर मिक्स मॅच करून घातली ना, तर प्रत्येक ड्रेसचा लुक ना हा आउटस्टँडिंग होऊन जातो. म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करणार ना, तर तो एकदम टॉप लेवलला होऊन जातो. प्रत्येक वेळेस महाग ड्रेस किंवा तेवढ्याच रेंजचे कपडे किंवा ज्वेलरी घेण्यात काही अर्थ नसतो, कारण ते पडून राहतात. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान आहे हा पण. हा आहे आपला तिसरा ड्रेस आणि हा ना अगदी मस्त आहे. जर तुम्हाला अगदी पार्टीमध्ये जायला ब्लॅक कलरमध्ये काही ऑप्शन तुम्ही सलवार कमीज किंवा 3 पीसमध्ये जर शोधत असाल, तर हा एक तुमच्या बजेटमधला मी एक छान प्रोडक्ट तुमच्याबरोबर आज शेअर करते बघा. कारण मला खरंच खूप जास्त हा आवडलाय. फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे की याची जी लाइनिंग आहे ना ती हाफ आहे. याला पूर्ण लाइनिंग नाही आहे. ही बघू शकता तुम्ही. लाइनिंग याची पूर्ण नाही, हाफ आहे. पण तुम्ही मस्त असं स्टाईल करू शकता याला. हाताची तुम्ही बॉर्डर डिझाईन बघू शकता. खूप सुंदर असं याच्यावर हे वर्क केलेलं आहे आणि सेम वर्क हे पॅन्टला पण आहे. हे खूप ब्रॉड आहे आणि एवढी सिंपल अशी डिझाईन आहे. सेम जर तुम्ही म्हणाल तर इथे पायाला पण आहेत, लेगला पण आहे बघा. फक्त हे फ्रंट साईडला आहे, बॅक साईडला इथे काहीच नाहीये. त्याच्यामुळे असं खूप गॉडी गॉडी असं नाही दिसत. आणि याचा खरा लुक कशामध्ये येतं मी तुम्हाला सांगू, या दुपट्ट्यामध्ये आहे. आणि जेव्हा मी हा असा वेअर करेन तर त्याचा लुक खरंच या ड्रेसचा ना अगदी वेगळा, एक थोडासा टॉप लेवलचा होऊन जातो. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की थोडी मिक्स मॅच ज्वेलरी जर असेल, तुम्ही अशी छान अशी घातली, म्हणजे याच्यावर खूप जास्त ज्वेलरीची गरज नाही, तुम्ही एक लॉंग इयरिंग्स असे जर याच्यावर घातले ना, तर तुमचा लुक खरंच खूप सुंदर दिसेल. तर असा हा ड्रेस मला तो खूप जास्त आवडलेला. माझ्याकडे ब्लॅक कलरमध्ये असं काही नव्हतं. माझ्याकडे ना ब्लॅक कलरमध्ये कॉटनमध्ये बरेचसे असे ड्रेस होते, पण असं सिल्कमध्ये काही असं सिल्क म्हणणार नाही, थोडंसं पार्टी वेअर असं काहीतरी, थोडंसं लाईट वेट, थोडंसं वेगळं असं काहीतरी हवं होतं, जे या पॅटर्नमध्ये मिळालं आणि माझ्या रिझनेबल रेटमध्ये पण मिळालं. नंतर हा आहे पिंक कलरचा चौथा ड्रेस आणि आपल्या सगळ्यांकडेच असा एखादा ब्राईट कलर असायलाच हवा, म्हणून मग मी हा कलर ऑर्डर केलेला. आणि हा खूप सुंदर साधा सिंपल आहे. आणि ही जी एम्ब्रॉयडरी आहे ना, म्हणजे ही जी डिझाईन आहे ना, त्याच्यावरतीच या ड्रेसचा पूर्ण लुक आहे. साधी सिंपल इथे पण 3/4 स्लीव्स आहेत. याला एक सिंपल अशी इथे लेस दिलेली आहे. आणि जर तुम्ही याचा पायजामा म्हणाल तर एक पॅन्ट पॅटर्न आहे, म्हणजे असं चुडीदार वगैरे असं नाहीये, व्यवस्थित पॅन्ट पॅटर्न आहे. आणि याचा दुपट्टा तर अगदी सुंदर आहे, इतका छान आहे ना. हा बघा, इतका मस्त आहे बघा, खूप सुंदर आहे याचा दुपट्टा. आणि मग तुम्ही तो कशाही पद्धतीने तुम्हाला जसा हवा तसा स्टाईल करू शकता. आणि खूप लांब पण नाहीये आणि जसं मी म्हणते खूप लांब पण नाहीये आणि खूप असा शॉर्ट पण नाहीये. तुम्हाला जसं पाहिजे तसा तुम्ही हा स्टाईल करू शकता. आता मी तर असा तुम्हाला स्टाईल करून दाखवते. आणि थोडीशी हील असेल ना तर खरंच ड्रेस खूप छान सुंदर दिसतात. आणि मिनिमम ज्वेलरी म्हणजे मोजकी ज्वेलरी तुम्ही घाला, त्याचा लुक अगदी छान होऊन जातो बघा. साधा सिंपल असा ड्रेस आहे. थोडंसं मिक्स मॅच म्हणजे मिक्स मटेरियल आहे, थोडंसं कॉटन सिल्क मटेरियल असतं ना, कॉटन ब्लेंड मटेरियल तसं आहे. प्रॉपर सिल्क असं मटेरियल नाही आहे, तरी पण याचा लुक अगदी छान मस्त असं दिसतो. आता मी माझ्या ड्रेससाठी ना तुम्हाला एक काय गोष्ट करते ती सांगते. मी माझ्या ड्रेसचा ना पहिला वॉश जो असतो ना तो नेहमी ड्राय क्लिनिंगला देते. म्हणजे असे जे ड्रेस असतात ते मी वापरल्यानंतर पहिला जो वॉश असतो ड्राय क्लिनिंग, आणि त्याच्यानंतर मग मी घरी वॉश करते. मग त्याचा कलर जात नाही किंवा ते श्रिंक होत नाही किंवा काहीही होत नाही. थोडाफार जर मला कधी असं वाटलं तर एखाद्या कपड्यामध्ये होत असेल, पण असं सगळ्याच कपड्यामध्ये होत नाही. तर तुम्ही पण ही एखादी ट्रिक नक्की ट्राय करून बघा. कारण नवीन नवीन जे ड्रेस असतात ना ते खूप जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मी ही ट्रिक वापरते. माझे कुठलेही जे जे नवीन चांगले ड्रेस असतात, जसं पार्टीवेअर वगैरे जे काही असतात, तर फर्स्ट वॉश मी नेहमी ड्राय क्लिनिंगला देते. तर तुम्हाला जर वाटत असेल तर ही एक टिप माझ्याकडनं तुमच्यासाठी टिप असेल, तुम्ही ट्राय करून बघा. आणि हा एक प्युअर कॉटन मटेरियलमध्ये असा स्लीवलेस ड्रेस आहे. आणि येलो कलरमध्ये माझ्याकडे खूप जास्त कलेक्शन आहे. म्हणजे मी गुरुवारचा ना पिवळा कपडा म्हणजे घालते नेहमी. बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओमधनं बघितलं असेल. तर त्याच्यासाठी हा एक मी ऑनलाईन घेतलेला आणि हा पण एक खूप सुंदर आलाय. मटेरियल अगदी कॉटन असल्यामुळे ना प्युअर कॉटन मटेरियल आहे आणि अगदी छान आहे.
म्हणजे जे स्लीव्स विदाऊट स्लीव्स घालणं प्रेफर करतात त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. म्हणजे मला असे खूप आवडतात आणि आता उन्हाळ्यामध्ये वगैरे घालायला अगदी छान आहे. तर म्हटलं चला या ड्रेसेस बरोबर हा पण एक ऑनलाईन होता, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आजच्या हॉल व्हिडिओमधला हा सर्वात शेवटचा ड्रेस आणि हा तुम्हाला बऱ्याच जणांना आवडलेला आणि तुम्ही मला बऱ्याच कमेंट केलेला याच्या लिंकसाठी. तर याचं मटेरियल पण ना रेयॉन सिल्क मटेरियल थोडंसं आहे आणि कुठेही पार्टी वेअर फंक्शनसाठी अगदी परफेक्ट आहे. तुमचं एखादं कुठलं जरी ओकेजन असेल ना, म्हणजे बर्थडे पार्टी असो किंवा एखादं तुम्हाला संध्याकाळचं लग्न रिसेप्शन असं काही छोटंसं असेल ना, तर तुम्ही गेट टुगेदरला वापरू शकता. अगदी छान आहे. नेक वी नेक मध्ये आहे, 3/4 स्लीव्स मध्ये आहे आणि स्मॉल गोल्डन कलरची याच्यावर ना बुट्टी दिलेली आहे आणि तुम्ही दुपट्टा पण बघू शकता. अगदी छान आहे. याला खाली असे गोंडे टाईप डिझाईन दिलेली आहे बघा आणि छान आहे. म्हणजे असा खूप मोठा पण नाही आणि खूप छोटा पण नाही, असं व्यवस्थित आहे. आणि याची प्राइस पण तुम्ही म्हणाल ना तर 810 रुपये फक्त आहे आणि मिंत्रावरनंच ऑर्डर केलेला आहे. आजचे सगळे ड्रेस मी जे तुम्हाला दाखवले ते अगदी याच रेंजचे आहेत. मी पण कधीतरी फेस्टिवलसाठी किंवा पटकन आपल्याला कुठेतरी जायचं असतं आणि ऑफिसमध्ये कधी ना कधी काय असतं, एखादा फंक्शन असतो किंवा कधी कोणाचं कलिगचं काही कार्यक्रम वगैरे असतात किंवा घरातले पण असतात आणि आता लग्न सीझन पण चालू झालेला आहे. तर तुम्हाला आज मी जे काही ड्रेस दाखवले ना ते नक्की तुम्हाला युजफुल असतील. यातला एखादा ना एखादा ड्रेस तरी तुम्हाला नक्की आवडेल, एवढा आवडेल की तो तुम्हाला घ्यावाच लागेल, ही माझी खात्री आहे. तर तुम्हाला सर्वात जास्त कुठला ड्रेस यापैकी आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे काही तुम्हाला हॉल व्हिडिओ जर बघायला आवडत असतील, जे मी यूज करते तसा रिव्ह्यू खूप चांगला आहे, तर ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि हे जेवढे पण ड्रेस मी आज तुमच्याबरोबर शेअर केले ना, सगळ्यांची साईज मी स्मॉलमध्ये मागवलेली आहे. म्हणजे माझी साईजच्या अकॉर्डिंगली थोडंसं आपण साईज चार्टमध्ये चेक करायचं आणि मग तुम्हाला जर तुम्ही साईज चार्टमध्ये चेक केला तर मग तुम्हाला कळेल की तुमची साईज काय आहे. त्या याने तुम्ही हे करा. बऱ्याच वेळा असं होतं की ब्रँडप्रमाणे साईज चेंज होतात, पण मी मोस्ट ऑफ सगळे स्मॉल साईजमध्येच मागवलेले आहेत. आणि हा तर माझा खरंच खूप फेवरेट आहे. घातल्यावर खूप अगदी छान दिसतो, फ्रेश लुक होतो. तर कसा वाटला तुम्हाला, कुठला ड्रेस आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये मी वाट बघते तुमची. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.